चला आता आपण बोलूया आभार प्रदर्शनकडे। तर मी जेलर सरांना विनंती करते तुम्ही कार्यक्रमाची सांगता करायला। आपल्या 2 दिवसीय शिबिराची उत्तम सांगता झाली असं मी जाहीर करतो आणि मी पुन्हा एकदा तुमचा आभार मानतो। मी गार्डचा विनंती करतो की या कायद्यांना शिस्तीत आत न्यावं। धन्यवाद। तुला असं बघताना भारी वाटतं आणि मला भारी वाटतं तू माझ्याकडे असं बघताना। जायचं का? सूर्य थांब, मला ना त्या बाईंना भेटायचं होतं। हवं तर तू हो पुढे, मी आलेच। तुळजा जरा जपून जा। नको काळजी करू सारे, आलेच पटकन। मीला सांगायला पाहिजे होतं का मी काय बघितलं ते? नाही नको, उगाच काळजी करत बस। पण ती बाई नक्की कोणाला मारायचा प्रयत्न करत होती? बघ के दोघे भांडतायत। कोण दोघे? भागू, आपण भांडत होतो का ग? नाही, मी तर पेन घेत होते। आम्ही तर कोडी सोडत होतो। भागू काय येते पुढे? राजू, मला काय वाटतं माहितीये का, आतमध्ये ना ते डिंकाचे लाडू वळून वळून डिंकाचा वास तुझ्या डोक्यात गेला असणार। तुझा बाकीचे लाडू वळ आणि नंतर मला खायला दे। जा। राजू अरे मी खरंच सांगते, त्या दोघे भांडत होत्या, मी ऐकलं ना। लाडूची शपथ, खरंच भांडत होत्या दादा। दादा भांडत होता? भांडत होता? पण सॉरी ना दादा, एक्स्ट्रा मिलिटरी सॉरी। एक्स्ट्रीमली सॉरी म्हणायचं ते सॉरी सोड दादा। भांडणार आता? भांडणार नक्की? नक्की नाही। करा काम तुमची। वहिनी आली ना, मग झाली आमची कामं। तिकडे जेलमध्ये काय काय झालंय ना, मला सगळं ऐकायचं वहिनीकडून। हा, मला बी ऐकायचं। दादा वहिनी आत्ताच आलेत ना दमून, त्यांना आवरू देत, जेवू देत, मग गप्पा मारा। काय मी ना फ्रेश होते, सगळं आवरून घेते, मग आपण गप्पा मारूया। आलेच मी। राजू, साबुदाणा भिजत घातलाय ना? उद्या महाशिवरात्री आहे। हो दादा, तू सांगायच्या आधीच भिजत घातलाय। अरे वा, हुशार आहे माझी राजू। बरं मी आवडतो। धनुदीदी, भागू, उद्या महाशिवरात्री आहे। उद्या माहिती ना काय असतं? हा, उद्या लई मज्जा येणार आहे। हा, नाही शेठ, नावाला साजेशी काम करतीत मंद। तुझ्या घरी आम्ही नोटा पाठवतो, त्या पूर्ण असतात का अर्धवट असतात? का आमच्या भरल्या वांग्याची चव खराब केली? अहो मी तरी काय करू, काम तर होणारच होतं, पण एक येडफट पोरगा आलंय की मध्ये हिरोगिरी कराया। काय? होय, अहो मी ऍसिड टाकायला असा हात वरती केला होता, पण त्यानं माझा हात खेचला आणि माझं सगळं कामच खराब करून टाकलं। कोण होता तो? त्यांनी बघितलं का तुला? नाही बघितलं त्यानं मला, कोण होता काय माहिती। हा, कुठल्या तरी डॉक्टरनी संग आला होता ते। डॉक्टरने सोन? होय। बघितलं का त्याला? कसा होता तो? दाढी होती आणि कपाळावर त्याच्या नाम वडला होता।
हातात त्याच्या रुद्राक्षाच्या माळा बी होत्या आणि खांद्यावर पंचा बी टाकला होता त्यानं. कुठल्या तरी डॉक्टरनीचा नवरा होता बहुतेक तो. ठेव. हॅलो हॅलो. एक काम मनासारखं होईना. मालक तुम्ही आता जेवणाकडे लक्ष द्या बरं. त्या सूर्याची त्या आशेची भेट नसन्न झाली. नाही नाही नाही, असं नाही झालं पाहिजे.